नमस्कार. तर आज आपण लाडकी बहीण योजना या संदर्भात खूप असं महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. महासारथीच्या पोर्टलवरती महा-ID टाकून लॉग इन केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करता येते का? किंवा KYC सुरू झाली आहे का? असा प्रश्न सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात विचारला जातो आहे. कारण याच्या संदर्भातील अनेक सारे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले आहेत आणि ज्यांची KYC झाली नाही अशा महिलांना KYC करण्यासाठीचं आव्हान यांच्या माध्यमातून केलं जातं. मग मित्रांनो, खरंच या ठिकाणी KYC सुरू झाली आहे का? या संदर्भातील माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, महासारथी महा-ID जे काही महा-DBT 2.0 पोर्टल आणण्यात आले आहे. या महावनच्या माध्यमातून आता राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या सर्व योजना राबवल्या जाणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी योजना, निराधारासाठी योजना, महिलांसाठी योजना, विद्यार्थ्यांसाठी योजना ह्या एकत्रित करून महा-ID तयार करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना किंवा या सर्वांनाच आता एका IDच्या माध्यमातून या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. आणि याच अनुषंगाने आता महा-ID मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. महा-IDसाठी काढण्यासाठी आव्हान केलं जातं. आता ज्यांचे कोणाचे महा-ID जनरेट झालेले आहेत ते महा-ID टाकून या महासारथी पोर्टलवरती ज्यावेळेस लॉग इन करतात, तर लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर पाहिलं तर आपल्याला ज्यांची कोणाची माझी लाडकी बहीण योजना आहे, जी योजना त्या ठिकाणी दाखवली जाते आणि त्या योजनेच्या संदर्भातील माहिती दाखवली जाते. पण ही माहिती दाखवली जात असताना वरती एक ऑप्शन स्क्रोल होतो, ते म्हणजे कम्प्लिटली यू मॅडेटरी इन KYC अपडेट कंटिन्यू ॲक्सेसिंग पोर्टल सर्व्हिस. आता इथं KYC करण्यासाठी सांगितलं जातं आणि ही जी काही KYC तीच माझी लाडकी बहीण योजनेची KYC अशा प्रकारे सांगितलं जातं. हे जे काही एक पोर्टल आणण्यात आलेलं आहे या महासारथीच्या पोर्टलवरती ॲक्सेस ठेवण्यासाठी तुम्हाला ती KYC करण्यासाठी सांगण्यात येत आहे. अर्थात त्याच्यामध्ये तुमची तारीख दाखवली जाते, कोणत्या तारखेपर्यंत तुमची KYC आहे, किती दिवसाची आणखीन आहे. तुम्ही त्याच माहितीच्या आधारे पुढे अर्ज वगैरे करू शकता. याच्याबद्दल त्याच्यामध्ये माहिती दिली जाते आणि ती जी काय माहिती KYC असणार आहे ती तुमच्या आधारची KYC असणार आहे. महासारथी पोर्टलसाठी याच्यासाठी तुम्ही जर KYC वरती क्लिक केलात तर तुमच्या KYCची किती तारखेपर्यंतची दाखवली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला आधार लिंक एंटर करण्यासाठी सांगितलं जाईल आणि आधारवरती एक OTP पाठवून त्या OTPच्या आधारे तुमची KYC पूर्ण केली जाणार आहे. अर्थात महासारथी पोर्टलची तुमची KYC पूर्ण केली जाणार आहे. आता सध्या तरी लाडकी बहीण योजनेची KYC नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस सर्व योजना याच्यावरती एकत्रित येतील आणि त्यावेळेस आपली पूर्ण माहिती, जमिनीची माहिती, आपल्या पिकांची माहिती, आपल्या शिक्षणाची माहिती आणि आपल्या व्यवसायाची माहिती, या सर्व माहिती, एज्युकेशन डिटेल्स या सर्व भरल्यानंतर एक जर KYC केल्यानंतर ती KYC आणि तिची कागदपत्र सर्व योजनेसाठी असणार आहेत. म्हणजे राज्यामध्ये या कागदपत्राच्या आधारे तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्या सर्व योजना या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत आणि प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला एक वेगळी KYC, पुढे वेगळी KYC नसणार आहे. परंतु सध्या तरी ही एक लाडकी बहीण योजनेची KYC नाही. तर मित्रांनो, ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेची KYC सुरू होईल या संदर्भात आपण नक्कीच आपल्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.